ग्राहक आयोगाने जालना पोस्ट ऑफिस कार्यालयाला ठोठावला 32,000चा दंड. रशियाला पाठवलेले पार्सल वेळेत न पोहोचविल्यामुळे जालना पोस्ट ऑफिस कार्यालयाला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने तब्बल 32,000 रुपयांचा दंड ठोठावलाय. चेतन खंडेलवाल यांनी या प्रकरणात जिल्हा ग्राहक तक्रार आयोगाकडे दाद मागितली होती. जालना शहरातील व्यापारी चेतन खंडेलवाल यांची मुलगी मानवी चेतन खंडेवाल ही रशिया इथं वैद्यकीय शिक्षण घेत आहे. 8 मे 2023 रोजी 5 किलो 360 ग्रॅम वजनाचे पार्सल मानवी खंडेलवाल यांच्या नावे रशियामधील पत्त्यावर चेतन खंडेलवाल यांनी जालना येथून पोस्टाने पाठवले होते. त्या पार्सलमध्ये सुमारे 18,000 रुपये किमतीच्या वस्तू होत्या. मात्र हे पार्सल रशियाला पोहोचले नव्हते. त्यामुळे चेतन खंडेलवाल यांनी या प्रकरणात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे ॲडव्होकेट विजय कदम आणि ॲडव्होकेट हरिदास लांडे यांच्यामार्फत दाद मागितली होती. या प्रकरणात दोन्ही पक्षाचं म्हणणं ऐकल्यानंतर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने जालना पोस्ट ऑफिस कार्यालयाला तक्रारदाराला 31,917 रुपयांचा दंड ठोठावलाय. शिवाय 3 ऑक्टोबर 2023 पासून ही रक्कम अदा करेपर्यंत या रकमेवर 8% व्याजदर देय राहील असे आदेश देखील आयोगाचे सदस्य उदय दत्तू दळवी यांनी दिले आहेत. सर, हे जे प्रकरण होतं, आमचे पक्षकार होते चेतन खंडेलवाल यांची मुलगी रशिया येथे शिक्षणासाठी राहत होती. त्यांनी एक पोस्टामार्फत एक इंटरनॅशनल पार्सल त्यांनी त्या ठिकाणी पाठवलं पोस्टामार्फत. परंतु त्या ठिकाणी ते पार्सल पोहोचलंसुद्धा नाही आणि पोहोचलं नाही त्याच्यामुळं त्यांनी याची विचारणा पोस्टाकडे वारंवार केली. परंतु त्या पार्सलचा त्यांना कुठलाही मेळ लागलेला नाही. त्यांनी जालनाचे पोस्ट ऑफिस असेल किंवा संभाजीनगरचं पोस्ट ऑफिस असेल, या दोन्ही ठिकाणी वेळोवेळी त्याचा फॉलोअप घेतला, अर्ज दिले. परंतु हे सगळं करूनही त्यांच्याकडून त्यांना उडवाउडीची उत्तरे मिळाली. त्यानंतर त्यांनी आमच्याशी संपर्क साधला. आम्ही त्यांचं प्रकरण मान्य ग्राहक तक्रार मंच जालना इथे दाखल केलं. त्याच्यानंतर या प्रकरणामध्ये संपूर्ण सुनावणी होऊन पोस्टाचे वकील हजर होऊन सगळी सुनावणी होऊन त्याच्यामध्ये माननीय ग्राहक तक्रार मंच जालना यांनी निर्णय दिलेला आहे. पोस्टाला तब्बल 32,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश माननीय ग्राहक मंचाने दिलेला आहे. तुमचं नाव सांग. ॲडव्होकेट हरिदास लांडे, जालना.